नमस्कार. आपण आता इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या ठिकाणी आलेलो आहोत आणि या शाळेच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा संचालिका सौ सुषमा दयानंद केणी इथे माझ्याबरोबर आहेत आणि या संस्थेच्या मार्फत होमी भाभा बालविज्ञान परीक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत सुंदर असे उपक्रम केले जातात. तर त्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या संदर्भामध्ये ही माहिती द्यावी. आता सौ सुषमा दयानंद केणी या आपल्याला त्या संदर्भामध्ये ही सांगता आहेत. नमस्कार. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक ही परीक्षा गेली 45 वर्ष बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा फक्त मुंबईपुरतीच मर्यादित होती, पण आता राज्यस्तरावर, राष्ट्रस्तरावर किंवा राष्ट्रस्तराच्या बाहेरही इंटरनॅशनल लेवलला ह्या परीक्षेचं महत्त्व समजलेलं आहे. ही परीक्षा 4 लेवलमध्ये होते, 4 टप्प्यामध्ये होते. पहिली असते लेखी परीक्षा, म्हणजे 100 गुणाची ही लेखी परीक्षा असते. 6वी आणि 9वी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा होत असते. तर 100 मार्काची लेखी परीक्षा असते. प्रत्येक विभागातून असे एकूण 8 विभाग केलेले आहेत की जास्तीत जास्त मुलांना ह्या परीक्षेतून पुढे जाता यावं ह्यासाठी. तर ह्या प्रत्येक विभागातून मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमचे पहिल्या लेखी परीक्षेतून 7.5% मुलं सिलेक्ट केले जातात आणि त्यांचं नंतर प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकलमध्ये ही जी सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्याच्यापैकी प्रत्येक रिजनवर, म्हणजे प्रत्येक रिजनच्या ठिकाणी एकूण 8 ठिकाणी ह्या परीक्षा केंद्र आहेत प्रॅक्टिकलची. त्या ठिकाणी मुलं प्रॅक्टिकल करतात. प्रॅक्टिकल हे 30 मार्कांचं असतं आणि त्याच्यातनं 10% मुलं पुढे प्रकल्प आणि मुलाखत ह्या टप्प्यासाठी जातात. प्रकल्प आणि मुलाखत हा टप्पा मुंबईमध्ये होतो. आता प्रकल्प म्हणजे काय, तर दरवर्षी एखादा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड विषय दिलेला असतो. त्या विषय समोर ठेवून तुमच्या गावामध्ये जे काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी रिलेटेड मुलांनी प्रॉब्लेम शोधायचा आहे आणि त्याच्यावर सोल्युशन शोधायचं आहे. आणि जसं आपण शोध निबंध लिहितो तसं मुलं शोध निबंध लिहितात. ह्याचे पेटर्न पण घेतले जातात आणि त्याचं प्रेझेंटेशन वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांसमोर जाऊन मुलांना करावं लागते. नंतर मुलाखत म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये तुमचा ओव्हरऑल तुम्हाला किती माहिती आहे, तुम्ही कसं सूचक उत्तर देऊ शकता, म्हणजे हे त्याच्यातनं चर्च केलं जातं. आणि त्याचे 30 मार्क्स आणि प्रकल्पाचे 30 मार्क्स असे एकूण 60 मार्क्स असतात. आणि ह्याच्यातनं मग पहिल्या 10% मुलांना सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्रक आणि स्कॉलरशिप मिळते. पुढच्या 50% मुलांना सिल्वर मेडल, प्रशस्तीपत्रक आणि स्कॉलरशिप, आणि बाकीच्या मुलांना ब्रॉन्झ मेडल, प्रशस्तीपत्रक आणि स्कॉलरशिप. हे झाल्यानंतर जी मेडलिस्ट मुलं असतात त्यांना एका विज्ञानाशी रिलेटेड अशा तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शन त्यांना दिलं जातं. आणि दुसरं म्हणजे त्यांना 2 दिवस एक कॅम्प असतो ह्या मुलांना. म्हणजे आतापर्यंत HBCSEमध्ये कॅम्प हा घेतला जातो. 9वीला 9वीच्या लेवलला म्हणजे आयसर, ICT वगैरे अशा ठिकाणी हे कॅम्प घेतले जातात. त्यामुळे राज्यभरातील, राष्ट्रभरातील सगळेच्या सगळे बालवैज्ञानिक एकत्र येतात, त्यांच्यामध्ये डिस्कशन होते. आणि ही एक अशी युनिक परीक्षा आहे कारण आत्तापर्यंत 45 वर्षामध्ये त्यांचा एकही क्वेश्चन जशाच तसा रिपीट झालेला नाही. म्हणजे तुमचे कन्सेप्ट, संकल्पना जर क्लिअर असतील तर म्हणजे तुम्ही जे वाचता ते कसं अप्लाय करता, अप्लाय केल्यानंतर समाजातले प्रॉब्लेम तुम्ही कसे शोधता, त्याच्यावर कसं सोल्युशन करता, म्हणजे ह्या पद्धतीने पूर्णपणे तो विद्यार्थी जो आहे त्याची चाचपणी होते. आणि बालवैज्ञानिक ह्या परीक्षेतनं गेलेले, म्हणजे सगळ्यांनाच बालवैज्ञानिक मिळेल असं नाही, पण ह्या स्पर्धा परीक्षेतनं गेलेल्या मुलांचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे जी रट्टा मारणं आहे ती पद्धत कुठेतरी वेगळी होते आणि मुलं स्वतःला स्वअध्ययन करायला लागतात आणि त्या दृष्टीने ही परीक्षा खूप महत्त्वाची. परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण कसे प्रयत्न केले आणि त्याला कसा काय प्रतिसाद लोकांचा मिळाला आहे त्याची पण माहिती कृपया. मी 2008मध्ये या परीक्षेसंदर्भात समजलं. त्यामुळे मी तर खरं म्हटलं तर इंजिनिअरिंगच्या मुलांचं क्लासेस घ्यायचे, माझ्याकडे मुलं यायची कॉम्प्युटर सायन्सची मुलं. पण मी बघितलं तर त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नव्हते. पण विचार केला आपण लहान मुलांच्यात का काम करू नये. मला एक सुंदर परीक्षेबद्दल समजलं. त्यामुळे मी असं 5-6 मुलं तयार झाली आणि मी त्यांचं 1-2 महिने त्यांना फक्त मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन म्हणजे पुस्तकातनं बाहेर येत आम्ही वेगळ्या जंगलात फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट केल्या, तिथल्या प्रत्येक गोष्ट आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
आणि अशा पद्धतीने मुलांचे कन्सेप्ट, ग्रुप डिस्कशन असं करत 6 मुलं बसली होती. त्यापैकी पहिल्या वेळेला आम्हाला रत्नागिरीला जावं लागलं लेखी परीक्षेसाठी आणि आम्हाला पहिलं रजत पदक त्याच्यातनं मिळालं. नंतर म्हटलं अरे 6 मुलांना घेऊन मला लेखी परीक्षेसाठी रत्नागिरीला, मग आपल्या सिंधुदुर्गात का असू नये सेंटर. मग मी सिंधुदुर्गात सेंटर मिळवण्यासाठी प्रयत्न केला. 89 मुलं पुढच्या वर्षी आम्हाला जॉईन झाली आणि मग आत्ता सिंधुदुर्गामध्ये ती 2 सेंटर झालेली आहेत लेखी परीक्षेची. आणि आत्ता म्हणजे लेखी परीक्षेनंतर जवळजवळ 2022पर्यंत आम्ही पुण्याला जात होतो प्रॅक्टिकल परीक्षेसाठी. म्हणजे मुलांना सिलेक्ट झालं की मुलांना गाडीत घेऊन पुण्याला घेऊन जायचे प्रॅक्टिकलसाठी. मग तिथं आम्ही एक दिवस प्रॅक्टिकल असायचं, मग आयसर, आयुका अशी वेगवेगळी जी इन्स्टिट्यूट आहे ती मुलांना आम्ही दाखवायचो, जेणेकरून दे विल थिंक अबाउट देअर करियर, म्हणजे नेमकं करियर काय असतं. आणि प्रॅक्टिकलची प्रिपरेशन म्हणजे काय, आमच्याकडे लॅब नव्हत्या. प्रॅक्टिकल म्हणजे काय असायचं तर आम्ही एखाद्या झाडाखाली जमायचो, एखाद्या नदीच्या ठिकाणी जमायचो, तिथे वेगवेगळ्या मातीचं परीक्षण करायचं, मातीचं ऑब्झर्वेशन करायचं, भाजी मार्केटला व्हिजिट करायची, फिश मार्केटला व्हिजिट करायचं, प्रत्येक फिश कसा वेगळा आहे. अशा पद्धतीने किचन इज युअर बेस्ट लॅबोरेटरी. म्हणजे मुलांना आम्ही जास्तीत जास्त कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी का येतं, कांदा पाण्यामध्ये का टाकला जातो, म्हणजे असे का, कोण, केव्हा, कसं असे प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये निर्माण करायचे आणि ते प्रश्नची उत्तर मुलांनी स्वतः शोधायचे आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करायचो. आम्ही त्याच्यासाठी रात्रभर रात्रीचं जंगल कसं ऑब्झर्व करायचं, अरण्यवाचन कसं करायचं. म्हणजे आम्ही शिवापूर, नाटळ ह्यासारख्या जंगलामध्ये जाऊन रात्री 1:30 वाजेपर्यंत मुलांबरोबर असतो. मग एखादा इन्सेक्ट त्याचं रात्रीची कशी हे असते, त्याचं फ्रॉक म्हणजे बेडूक जर आपण बघितला, मेल आणि फिमेल बेडकामध्ये फरक काय, हे पिक्चरमध्ये बघण्यापेक्षा ॲक्च्युअल मुलं हातात घेऊन बघायची. आणि हाच त्यांच्या आणि असा अभ्यास करायला मुलांना खूप आवडतं. आणि प्रकल्प करताना तर आम्हाला खूप मजा यायची, कारण का मुलं एखाद्याचे इंटरव्ह्यू घेणं, त्याचे ग्राफ तयार करणं, मग त्याच्यासाठी ग्राफ शिकणं की जे शाळेत शिकवलं जात नव्हतं, मग मुलं स्वतः शिकणं, मग त्याचं व्यवस्थित विवेचन करणं, मग कोणत्या समस्या आहेत त्या शोधणं, त्याच्यासाठी उत्तरासाठी काही प्रयोग करावे लागतात का, कुणाला भेटायचं, वेगवेगळ्या तज्ज्ञांची मुलाखत घेणं, गावातल्या लोकांची मुलाखत घेणं आणि त्याच्यातनं अजून कोणते प्रॉब्लेम तयार होत आहेत हे शोधणं. म्हणजे मुलं चौकस बनायला लागली त्याच्यातनं. म्हणजे हा एक आणि मुलांना असा अभ्यास करायला खूप आवडतं आहे, म्हणून मग आम्ही ह्याच्यावर खूप आणि आतापर्यंत 103 बालवैज्ञानिक आपल्या सिंधुदुर्गातनं पुढे आलेले आहेत आणि त्यांचं करिअर डेव्हलप होईपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी असतो. जो काही खर्च येतो त्या संदर्भामध्ये आपण कशी काही रचना केली आणि आपल्या या संस्थेची भरभराट बघून बाहेरचेही विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत असं समजतं आहे, तर त्या संदर्भातही आपण जरा थोडीशी माहिती सांगा. ॲक्च्युली होमी बाबा बालवैज्ञानिक ही परीक्षा मुंबई मेट्रो सिटीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण त्या एखादी परीक्षा मोठी झाली की त्याला अनुसरून कोचिंग क्लासेस असतात. पण आमच्या सिंधुदुर्गामध्ये खूप ग्रामीण भाग आहे, त्यामुळे पहिल्यांदा मी फक्त कणकवलीमध्ये सुरू केलं. नंतर मी सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणची एक शाळा निवडली आणि त्या तालुक्यातली मुलं तिथं येत होती. आणि आम्ही नॉमिनल म्हणजे मुलांना म्हणजे 1,000-2,000 अशीच फी घेत होतो आणि ज्यांना शक्य नाही फी भरणं ती आम्ही अशी 10 मुलं डोनेट करतो, म्हणजे आम्ही ॲडॉप्ट करतो त्या मुलांना. आता प्रॅक्टिकलसाठी आम्ही एका वर्षी जेव्हा मुंबईला चौकशी केली तर एका दिवसात ते 3,500 रुपये प्रॅक्टिकलची फी होती आणि इथून जाण्या येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च हे आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं. मग आम्ही आमचीच स्वतःची अशी लॅब डेव्हलप केली, सर्व मुलांच्या सहकार्याने लॅब डेव्हलप केली आणि इथं आम्ही मिनिमम 200 रुपये, 300 रुपये दिवसाची फी, 200 रुपये, 300 रुपये अशा पद्धतीने आम्ही प्रॅक्टिकल्स घेतो आणि मोर दॅन 200 प्रॅक्टिकल्स आम्ही डिझाईन केलेले आहे. आणि आता आमच्या मुलांनी म्हणजे माझ्या हे जे बालवैज्ञानिकमधनं 27 IIT-मधनं बाहेर पडलेले आहेत विद्यार्थी, 17 मुलं आयसरमधनं बाहेर पडलेले आहेत, इस्रो, IITमध्ये अशा वेगवेगळ्या नामांकित संस्थांमध्ये मुलं काम करत आहेत. आणि हा आमच्या जिल्ह्याचं नाव बाहेरपर्यंत गेलं आणि आता नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे इथली मुलं आमच्याकडे प्रॅक्टिकलसाठी येत आहेत, कारण कमी पैशामध्ये पण मिळते आणि त्यांना जास्त नॉलेज मिळते, जास्त हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी मिळते आणि त्यांना समजले की बाबा आपल्याला इथं काहीतरी जास्त मिळते, म्हणजे पैशाच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी जास्त मिळते. ह्याच्यासाठी मुलं या ठिकाणी गेली 2 वर्ष आमच्या लॅबकडे येत आहेत प्रॅक्टिकल करण्यासाठी. छान. आपल्या भारताला वैभवशाली भारत बनवायचा आहे आणि त्याची मूळ म्हणजे आपली सगळी मुलं आहेत आणि अशा मुलांमध्ये तुम्ही काम करता आहात आणि नुसतं काम करता आहात असं नाही तर सेवाभावी वृत्तीने काम करता आहात.
आणि म्हणून अशा तऱ्हेचा आपला जो शैक्षणिक आदर्श आहे तो इतर शिक्षकांनीसुद्धा घ्यावा, अशी मी प्रवीण श्रीराम देशमुख, अखिल भारतीय साहित्य परिषद, कार्याध्यक्ष, साहित्य भारती कोकण प्रांत, अशी अपेक्षा करतो. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिकांना आणि शिक्षकांना हा समर्पित करतो आहे आणि त्याने या दृष्टीने स्वतःही आपलं काही योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे. पुन्हा एकदा सौ सुषमा दयानंद केणी यांचे मी आभार मानतो आणि असा जो त्यांचा उपक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.